मुलगी लग्न होऊन सासरी जरी आली ना तरी आई वडिलांचं प्रेम मात्र कधीच कमी होत नाही आणि माझ्या आई नानांचं सुद्धा काही तसंच आहे कारण ते आमच्या तिघींवरती खूप जास्त प्रेम करतात आणि त्याच्यामुळे शेतामध्ये जरी काही आलं असेल तर ते लगेच पाठवून देतात आणि तेच आज घेण्यासाठी मी हायवेवरती आले होते. रात्रीचे 2 वाजले होते आणि आई नानांनी गावाकडून भाजीपाला आणि त्याच्यासोबत काही छोट्या मोठ्या गोष्टी पाठवल्या होत्या तेच घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तर दाजीसुद्धा त्याच ट्रॅव्हल्समध्ये होते त्याच्यामुळे त्यांच्याकडेच या सगळ्या गोष्टी पाठवून दिल्या होत्या आणि कोल्हापुरी भेळ आहे ते आम्हाला सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे ती आम्ही आवर्जून आणायला सांगितली होती. आणि हा जो काही भाजीपाला आणलाय ना ते सकाळ सकाळी आई सगळं व्यवस्थित ठेवून देत होत्या. आता आई अचानकच आल्या होत्या. या आई म्हणजे माझ्या सासूबाई, कारण जेवढी माझी आई प्रेमळ आहे ना तेवढीच माझी सासूबाई सुद्धा प्रेमळ आहे. आणि बारामतीत असल्यानंतर ज्या गोष्टी असतात त्या मी करत नाही त्यांना माहिती आहे, कारण हा भाजीपाला वगैरे ठेवायचा थोडाफार कंटाळा करते. तर त्या मला हेच सांगत होत्या की व्यवस्थित ठेवा आणि तू काय लवकर ठेवणार नाहीस, मी इथं ठेवून देते. त्याच्यामुळे त्यांनीच मला हे ठेवून दिलं. तर इथे आंबे वगैरे मी धुवून घेतले होते आईने पाठवलेली आणि हा भला मोठा आंबा दिसतोय ना तो आई घेऊन आल्या होत्या बारामतीवरून येता येता, कारण खूप जास्त आवडतो मला. आता जे देशी तूप दिलं होतं म्हशीच्या आईने ते तूप मला मेल्ट करून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी इकडं गरम पाणी पातेल्यामध्ये करून घेतलं आणि ते छान असं मेल्ट होण्यासाठी ठेवलं. पाणी खूप गरम होतं त्याच्यामुळे जास्त वेळ काही बरणी मी त्याच्यामध्ये ठेवत नव्हते, लगेच काढत होते. कारण याच्या अगोदर मी एक पराक्रम करून बसले काचेच्या बरणीसोबत. ती माझ्याकडून एकदम तडकीना फुटली होती आणि सगळ्या काचा काचा झाल्या होत्या. इतका छान वास, एवढं फ्रेश तूप वाटत होतं ना आणि घरगुती बनवलं आहे त्याच्यामुळे काय ते एकदम अप्रतिम तर असणारच आहे. छान मेल्ट केलं, जास्त काही मेल्ट नाही केलं, थोडं त्याच्यातून निघण्यासारखं मेल्ट केलं होतं आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं. तर याला स्मेल वगैरे काही लागत नाही किंवा उग्र वास याचा नंतर येत नाही त्याच्यामुळे हे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. आता ते सगळं झाल्यानंतर आम्हाला संध्याकाळी बाहेरसुद्धा जायचं होतं. तर निघालो होतो बाहेर कारण माझ्या भावाने गाडी घेतली होती आणि त्याच्या पूजेसाठीच आम्हाला बोलवलं होतं. तर छान तिघेही तयार झालो. हे ऑफिसवरून आले, त्यांनी आवरलं आणि बाहेर जाण्यासाठी निघालो. आता जिथे गाडीचं शोरूम आहे तिथेच डायरेक्टली आम्ही जाऊन पोहोचलो होतो. छान असं गाडी घेतली होती, त्यांची पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर तिथे सुद्धा व्हिडिओची छोटीशी क्लिप घेतली होती. आता सगळ्यांसोबत हसत हसत मस्ती करत तर व्हिडिओ काढणं आमचं सुरूच होतं. त्यानंतर यांचं आज डबल सेलिब्रेशनसुद्धा होतं कारण त्यांच्या मुलीचा बड्डे होता आणि गाडीसुद्धा होती घेतली होती. तर त्या बड्डेच्या ह्याने सरप्राईज गिफ्ट म्हणूनच त्यांनी तिच्यासाठी ती गाडी घेतली होती. तर असं काही छान असं बड्डेचं सुद्धा सेलिब्रेशन तिथंच केलं आणि त्यानंतर सगळ्यांसोबत छान गप्पाटप्पासुद्धा मारल्या, कारण अशाच निमित्ताने आपण एकत्र येत असतो, पाहुणे वगैरे म्हणा, आणि 4 शब्द बोलणी वगैरे असं याच निमित्ताने होत असतं. तर असा काही गेला होता आमचा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.